चला तर मंडळी तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी तूप कसं बनवायचं सांगते। त्यासाठी आपल्याला 8-10 दिवसाची आपल्याला साय साठवलेली असते ती घ्यायची आहे। फ्रीजमधून आपल्याला 1-2 तास अगोदर काढून ठेवायची आहे आणि तिला मिक्स करून घ्यायची आहे। पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ती साय टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला फिरवायचं आहे। नंतर परत चेक करायचं आहे आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा मिक्सरचं भांडं 1-2 मिनटं फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत लोणी तयार होत नाही तोपर्यंत। इकडे बघा अशा प्रकारे आपलं लोणी तयार झालं असल्यावरच काढून घ्यायचं आहे। पुन्हा दुसरं आपलं टाकून घ्यायची, राहिलेली साय होती ती टाकून घ्यायची आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यात फिरवायचं आहे। इकडे बघा आपलं असं लोणी तयार झालेलं आहे। पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं एका आणि लोणी बाजूला काढायचं। हे आहे ताक आहे, तुम्ही ते ओतूनही देऊ शकता किंवा वापरू शकता। हे ताक असतं गाळून घ्यायचं। इकडे बघा आपलं लोणी तयार झालेलं आहे आणि आता आपण गॅसवर ठेवायचं आहे आणि बुडबुड्या अशा येतात आणि जेव्हा बुडबुड्या कमी होतील तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एका भांड्यात गाळून घ्यायचं आहे। इकडे बघा माझं तूप तयार झालेलं आहे। जर तुम्हाला माझं तूप करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि फॉलो करा। बाय।